नमस्कार श्रोते हो. सूत्रसंचलनात कोणकोणती वाक्य वापरावीत अगदी सूत्रसंचलनाचं प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, विविध क्षेत्रातील माहिती पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वर्ल्ड ऑफ श्रुती या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण सुरुवात करूया. गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की सूत्रसंचलनात कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणाव्यात. परंतु या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे माझ्याकडे स्क्रिप्ट आहे. 2023 साली मी जे सूत्रसंचलन केलं होतं त्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की नक्की सूत्रसंचलन असतं कसं. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण पाहूया सूत्रसंचलनाची सुरुवात. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. वर्ष 2023 पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेचे संविधान स्वीकारले आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह अंमलात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्यांच्या कणखरतेने स्वातंत्र्याची अविरत पहाट आपण अनुभवत आहोत त्या असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांना वंदन. श्रोते हो, इथपर्यंत आपण पाहिलं की कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी. सर्वप्रथम सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरच्या प्रस्तावनेत आपण हे अधोरेखित करणार आहोत की आजचा जो कार्यक्रम आहे तो कशाबाबत आहे. त्यातून सगळ्यांना हे कळेल की प्रजासत्ताक दिनाचा आहे, स्वातंत्र्य दिनाचा आहे, महाराष्ट्र दिनाचा आहे, हे अधोरेखित होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी पायरी ही आहे की सूत्रसंचलनात व्यासपीठावरती जे मान्यवर बसलेले आहेत ते समोरचा प्रेक्षक वर्ग यांची नावं घेऊन तुम्हाला स्वागत करायचं आहे. ते कसं, तर आपण पुढे पाहूया. कोणत्याही कुलगुरूंचं म्हणा, मुख्याध्यापकांचं म्हणा, नाव घेताना आधी माननीय असा उल्लेख करावा. उदाहरणार्थ माननीय कुलगुरू जे काही नाव असेल ते, त्याच्यानंतर व्यासपीठावरती जे जे बसलेले असतील त्यांची नावं, आणि मग विभाग प्रमुख, प्राचार्य, संचालक, अधिकारी वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच NCC विभाग विद्यार्थिनी आणि इथे उपस्थित सर्वांना विनम्र अभिवादन. व 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमात प्रांगणात उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे. इथपर्यंत जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्यांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देईन. आतापर्यंत आपण सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर ओळी टाकायच्या असतील तर तो स्वागताच्या, तर त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. उदाहरणार्थ, आज मनाचे फूल उमलले, गंधित जीवन झाले, स्वागत करुनी अर्पण करीतो शब्द सुमनांचे झेले, असं म्हणून अशा ओळी टाकून, काव्यात्मक ओळी टाकून सुद्धा तुम्ही तुमचं सूत्रसंचलन अधिक फुलवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर संगीत विभागाच्या मुली ज्या असतात त्या स्वागत गीत सादर करणार असतील तर त्याच्या आधी काय बोलायचं आहे, सूत्रसंचालकाने कसं निवेदन करायचं आहे हे आपण पाहू.
मी अमुक अमुक विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थिनींना विनंती करते, त्यांनी विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करावी. ठीक आहे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर जे कोणी मान्यवर असतील, कुलगुरू असतील, ते जर कार्यक्रमाचं संबोधन करत असतील किंवा मग कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असतील, आणि हो, ज्या वेळेस त्या मुली ज्या आहेत किंवा तो जो चमू आहे संगीताचा, तो त्यांचं सादरीकरण झाल्यानंतर, त्यांचं गाणं झाल्यानंतर अँकरने म्हणजे सूत्रसंचालकाने त्यांना दाद द्यावी की अप्रतिम, सुंदर गीत वगैरे वगैरे. इथपर्यंत झालं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. अमुक अमुक मॅडम यांना मी विनंती करते, त्यांनी स्वागत संबोधन करावे. इथे झालं. त्या ज्या कोणी मॅडम असतील त्या येणार, त्यांचं जे भाषण आहे ते बोलणार, ते झालं. त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे धन्यवाद मॅडम, आणि मग पुढे जायचं आहे. या पुढील सूत्रे मी परेड कमांडर, सिनियर अंडर ऑफिसर अमुक अमुक यांच्याकडे सोपवते. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आत्ता आपण पाहूया की एखादं नृत्य सादरीकरण होत आहे किंवा शास्त्रीय नृत्य सादर होणार आहे, तर त्याच्या आधी अँकरला आपल्याला काय बोलायचं आहे. मनाचा आणि शरीराचा उत्तम व्यायाम म्हणजे नृत्य. भारतीय परंपरेतील अजरामर अशी कलाकृती म्हणजे शास्त्रीय नृत्य. शास्त्रीय नृत्याविष्कार सादर करीत आहेत विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थिनी टिंबटिंब आणि टिंबटिंब. ठीक आहे, त्यांची जी काही नावं असतील ती. आपल्याला 2 वाक्यात आपल्याला हे अधोरेखित करायचं आहे की काय सादर होणार आहे आणि त्याचं आपल्या भारतीय परंपरेत काय महत्त्व असणार आहे, हे आपल्याला निव्वळ 2 वाक्यांमध्ये अधोरेखित करायचं आहे. असं वाटलं नाही पाहिजे की कार्यक्रम फक्त माझ्या एकटीचा अँकरचा आहे. आपल्याला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त पोहोचवायचं आहे की आत्ता माझ्या समोर, प्रेक्षकांसमोर, आपल्या समोर काय सादर होणार आहे. ठीक आहे, हे जे सादरीकरण आहे ते झालेलं आहे. याच्या पुढे अप्रतिम मैत्रिणींनो किंवा अप्रतिम विद्यार्थ्यांनो, अप्रतिम मित्रमैत्रिणींनो, त्या ग्रुपमध्ये जे कोणी असतील ते. याच्यानंतर जर सादर होणार असेल लेझिम, तर काय बोलायचं आहे. भरभर डफ तो बोले घुमुनी, लेझिम चाले मंडल धरुनी, बाजूस मागे पुढे वाकुनी, झण छिन खय खय झिन खय झिन खय, लेझिम चाले जोरात. नाद माधुर्याने धुंद असे लेझिम सादर करण्यास येत आहेत अमुक अमुक विभागाच्या विद्यार्थिनी आणि त्यांचं जे काही नाव असेल ते, किंवा मग अख्खा संपूर्ण जर समूह असेल तर फक्त विभागाचं नाव घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. जे काही तुमच्या मार्गदर्शकाने सांगितलं आहे त्यानुसार. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. मग आपल्याला म्हणायचं आहे अप्रतिम मित्रमैत्रिणींनो, आणि मग पुढे जायचे. आत्ता सादर जर होणार असेल देशभक्तीपर गीत, त्याच्या पुढे जर देशभक्तीपर गीत असेल त्याच्या आधी आपल्याला कसं निवेदन करायचं आहे, काय बोलायचं आहे, याचा आपण नमुना पाहू. शब्दागणिक रोम रोम शहारणारे, जीवनाचा आसमंत व्यापणारे, आभाळ सावलीप्रमाणे आपल्याला सामावून घेतं ते असतं संगीत. पदव्युत्तर संगीत विभागाच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत देशभक्तीपर गीत. इतकं फक्त 2 वाक्यात आपल्याला अधोरेखित करायचं आहे काय सादर होणार आहे, कोणता विभाग असणार आहे, बस.
त्याच्यानंतर त्यांचं सादरीकरण झालेलं आहे, त्यांना दाद द्यायची आहे. मंत्रमुग्ध असं संगीत मित्रमैत्रिणींनो, ठीक आहे. आणि मग पुढच्या सादरीकरणाचं निवेदन करायचं आहे. पुढे जर आता सादर होणार आहे एखादं पथनाट्य, त्यावेळेस काय म्हणायचं? विद्यार्थी विकास अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थिनी एकत्र येऊन सादर करीत आहेत अंतरंग भाव शब्दसंग यांनी व्यापलेलं असं प्रहसन. ठीक आहे, इथपर्यंत झालेलं आहे. ते जे काही त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो मग होणार. त्यानंतर त्यांना सुद्धा दाद द्यायची की अप्रतिम असं सादरीकरण मित्रमैत्रिणींनो. आणि मग पुढच्या सादरीकरणाचं निवेदन. मी माननीय कुलगुरू जे काही नाव असेल ते महोदया यांना विनंती करते त्यांनी अध्यक्षीय भाषणाने सर्वांना संबोधित करावे. ही झाली माझी भाषणाची अनाउन्समेंट. त्यानंतर जे काही माननीय व्यक्ती असतील त्यांचं भाषण झाल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे की धन्यवाद मॅडम, इथपर्यंत धन्यवाद बोलून आणि मग पुढच्या सादरीकरणाचं निवेदन करायचं आहे. मी मानव विद्याशाखा विभागाच्या अधिव्याख्याता प्रोफेसर जे काही नाव असेल ते यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आणि मग आता आपण जरा शेवटाकडे येत आहोत. आभार प्रदर्शन झालेलं आहे, त्या ज्या कोणी मॅडम असतील त्या आभार प्रदर्शन करून गेलेल्या आहेत. त्यानंतर शेवटी जे काही ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केलेली आहे सगळ्या मदतनीस व्यक्तींना, तसेच ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही अशा सर्व रसिक प्रेक्षकांना धन्यवाद म्हणून मी इथे कार्यक्रमाची सांगता झाली असे जाहीर करते. सर्वांना विनंती आहे की चहा पानाची व्यवस्था फॉयरमध्ये केलेली आहे, त्याचा आस्वाद सर्वांनी घ्यावा. बस, इथे आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. श्रोते हो, ही संपूर्ण जी स्क्रिप्ट आहे ती मी स्वतः लिहिलेली आहे. ही जी स्क्रिप्ट आहे, माझा हा जो व्हिडिओ आहे तो एक नमुना म्हणून, एक एक्झाम्पल म्हणून हा तुम्हाला खूप 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 जास्त उपयोगी पडणार आहे. तसेच तुम्हाला जर आत्तापर्यंतच्या या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही सुद्धा एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग करताय, तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ती विचारू शकता. त्याचप्रमाणे अशाच शैक्षणिक नवनवीन माहिती, नवनवीन ट्रिक्स या सगळ्यासाठी माझ्या वाहिनीशी जोडलेले राहा, माझ्याशी जोडलेले राहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा असे आवाहन करून मी आपणा सर्वांचा इथं निरोप घेते. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.